आज सविताच्या किचन मध्ये बनते आहेत आप्पे. आप्प्यांसाठी 2 वाटी तांदूळ आणि 1 वाटी उडीद डाळ घेऊन ती भिजवून त्याचं वाटण करून ठेवलं. त्याच्यात कांदा, मिरची, कोथिंबीर, टोमॅटो हे सगळं आणि मीठ सगळं घालून ते मिक्स करणार. त्याच्यासाठी आप्पे पात्र आधीच गरम करत ठेवणं, कारण आप्पे पात्र चांगलं गरम झालं पाहिजे. आधी फास्ट गॅसवर गरम करायचं, नंतर बारीक गॅसवर गरम करायचं. मिरची, कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर, मीठ टाकले. चवीपुरतं मीठ टाकले. चवीपुरतं मीठ 1 चमचा टाकून घेतले आधीच, कारण पिठाला मीठ चांगलं लागलं पाहिजे म्हणून. असा आप्पे पात्र गरम झालाय. त्याच्यात थोडं सगळ्या याच्यात तेल घालून घेणार. त्याला चांगलं असं तेल लावून घ्यायचं. या भांड्याला तेल चांगलं लावून घ्यायचं, मग चिकटत नाही. हे मिश्रण मी सगळं एक भांड्यात टाकलं. दोन मिनिटासाठी याच्यावर झाकण ठेवते. झाकण काढते. असे छान फुगले. आता परतून बघते व्यवस्थित झाले. हे आता एका साईडने झाले, दुसऱ्या साईडने शिजतात. ते झाले की काढताना दाखव. आता हे दुसऱ्या साईडने पण आप्पे झाले. हे खाण्यासाठी आता आप्पे रेडी. आता हे मी काढून घेते. हे बघ, असे काढायचे. सुरीने काढा, चमच्याने काढा, कशाने पण काढा, पण असे काढायचे. आपोआप निघतात. हे आप्पे तुम्ही सॉस बरोबर खाऊ शकता, चहा बरोबर खाऊ शकता, किंवा खोबऱ्याच्या चटणी बरोबर पण खाऊ शकता. खूप छान लागतात. एकदा करा आणि खाऊन सांगा. आणि एक सांगायचं आहे, जर तुम्हाला झटपट आप्पे करायचे असतील
तर आंबोळ्याचं पीठ ठेवून त्याच्यात कांदा, टोमॅटो, मिरची, कोथिंबीर, मीठ असं सगळं टाकून मग ते आप्पे पात्राला चांगलं गरम करून त्याला तेल लावून ते तुम्ही झटपट करू शकता. तुम्हाला जर आप्पे आवडले असतील तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.